आपलं जीवन काढलंय तसं तर या शंभूनाथावर बऱ्याच काही केसेस आहेत. कंटाळा आला साला. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. कभी कभी तो पैसा कम और तारीख ज्यादा. गया साला. आणि सांगायचं म्हणजे काय, नुकतंच माझी बहीण लव्ह मॅरेज करून या गावाला आली. म्हटलं काही दिवस आपण जावं आणि पोलिसापासून आपला बचाव करावा म्हणून इकडे आलो. तसं मला निरोपही मिळाला की माझ्या बहिणीचा त्या घरात छळ होतोय. अरे या शंभूनाथाच्या बहिणीला तुम्ही छळताय तर हा शंभूनाथ स्वस्त बसेल. अरे आमच्या रक्ताला कोणी छाडू शकणार नाहीये. आजपर्यंत आम्ही रुबाबात जगलोय आणि यानंतर सुद्धा रुबाबात जगायचंय. आपलं काम आहे एक गाव तो तुकडा खतमला पडा. साला या शंभूनाथाच्या रक्ताला छेडता काय. अरे जेव्हा मेघगर्जनेने फुटायला लागले धरतीवरचे पठार, तिकडे तिकडे फुटायला लागले पठार. या शंभूनाथाच्या घराण्याची ठेवायची शान म्हणून जन्माला शंभूनाथ नावाचा एक शैतान. अरे पण जाऊन जाणार कुठे. तिच्या घराचा पत्ताच मला माहित नाहीये. मग नेमकं जायचं कुठं. चला इथेच काही वेळ बसायचा. कोणी येतं का बघायचं आणि त्याला पत्ता विचारायचा. तसंही आता मला कोणी ओळखणार नाही कारण त्या पोलिसाच्या त्यापासून रक्षण करण्यासाठी मी जसं जेलमधून सुटलो ना तसंच मिळेल ते कपडे घातले. आपलं काय आहे साधी राहणी पण शैतानी विचारसरणी. आपली आदत आहे पैसा चोरायचा. खिशात पैसा नसला ना की शंभूनाथाच्या हाताला खात सुटते. जसा जेलमधून सुटलो ना तसाच रस्त्याने येत होतो. एक बँक दिसली आणि हाताला खात सुटली. अरे पैशाचं भंडार पण आपल्या हातात बाबाने काढून मग तिथे दबा धरून बसलो. बघतो तर काय एक माणूस बँकेतून पैसे काढले आणि धडका खाली आला. कार फोडली, आपले पैसे ठेवले. कुठलं काम आठवलं माहित नाही. लॉक न करता तो तिथून निघून गेला. आणि हे सर्व दृश्य शंभूनाथाच्या दृष्टीत पडलंय तर शंभूनाथ स्वस्त नसेल. अरे सोन्यासारखी संधीचं मी सोनच केला आणि पैसे लांबवले. पण काय अजूनपर्यंत कुणाचा पत्ता नाही.